गजानन महाराजांना प्रिय झुणका भाकरच आणि करंजी लागते त्यांना. ही एवढी मोठी हा जो परिसर आहे इथे भंडाऱ्याला बसतात. ते एक चाक होतं हा त्या टांग्याचं ते गरंगळ गरंगळ आमच्या पुढे गेलं अरे बाप आणि ही प्रेग्नंट प्रेग्नंट. मी आली आज कल्पना पाटील यांच्याकडे, म्हणजे कल्पना ताईंकडे आलेली मी, आणि त्यांचं गजानन महाराजांचं देऊळ आहे स्वतःचं, आणि त्या आज गजानन महाराजांसाठी प्रसाद बनवत आहेत, झुणका भाकरी आणि शिरा. आपण आज त्यांच्याचा झुणका बघणार आहोत. सुरुवात करूया. हा, चालेल. किती तेल आहे साधारण? अर्धा पाव किलो का अर्धा किलो तेल आहे? ओके. हे बेसन पीठ मळून असंही करून ठेवलेलं आहे, अच्छा. पातळ करून. प्रसाद बनवायचं म्हटलं की आपलं प्रमाण हे फिक्स हवंय, त्यामुळे तेल अर्धा किलो आहे, अर्धा किलो चण्याचं पीठ आहे, अर्धा किलो कांदा आहे. तेल तापलेले आहे. आता मी मोहरी आणि जिरं हा. हे देतो. आता याच्यामध्ये बरोबर 50 ग्रॅमच्या वरती असं 3 टेबलस्पून लसूण, 3 टेबलस्पून आलं. हिंग टाकते. हिंग म्हणजे बेसन आहे ना. अच्छा. हिरवी मिरची टाकते. 50 ग्रॅम मिरच्या, म्हणजे साधारण 12 एक मिरच्या असतील. कढीपत्त्याची किती? 10 ते 12 पानं. आणि हा अर्धा किलो कांदा. अर्धा किलो कांदा आहे. आता हा कांदा कोंबून घ्यायचा आहे का? कोंबून घ्यायचा आहे. अच्छा. आणि आम्ही प्रगतीदिन करतो ना तेव्हा आमच्याकडे जवळजवळ 50 ते 60 किलो झुणका होतो. बाप रे. चवीप्रमाणे मीठ टाकतो. आमचा जो प्रसाद बसतो ना, तो आमच्या गावाच्या सगळ्या बायका येतात अच्छा, मदत करा. मदत करायला. आदल्या दिवशी 100 किलो कांदा कापून ठेवतात बापरे. ते, कारण का 60-70 किलो कांदा लागतो ना, साफ करून ठेवतात ते. अच्छा. साले बिलं पाणी. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तो साफ कट करतो. करतो. आणि स्वीट भक्त लोक अगोदर सांगून देतात आम्हाला 8 दिवस अगोदर, हा. आम्ही एवढे किलो आणणार आहेत, असं लाडू आणणार आहेत, जिलबी. मग आम्ही सांगतो आणा, म्हणजे आम्ही तेवढं कमी आणतात. 25 किलोचा शिऱ्याचा प्रसाद करतो आम्ही तेव्हा. अच्छा. साधारण तेल साधारण वरती आले ना, मी थोडंसं हळद टाकते. साधारण किती? 1 चमचा घातली हा, तुम्ही 1 हळद, चमचा. बरोबर ना? हा. 3 टेबलस्पून यांनी मसाला घेतलेला आहे, आणि हा भंडारी मसाला आहे. अगदी फेमस असतो हो भंडारीचा मसाला. भाजीचा भंडारी मसाला असतो. भाजीचा भंडारी मसाला. रंग बघा किती छान आलाय. आपण तिखट करताना हा, गोड म्हणजे साखर टाकूया, आणि गोड करताना आपण जरासं मीठ टाकतो ना. बरोबर बरोबर, चव येण्यासाठी. चव येण्याकरता. तसं मी 1 चमचा, हा. 2 चमच्याची साखर टाकते. अच्छा. छान असं तेल सुटलंय आणि रंग पण एकदम रंग. सुरेख आलेला आहे. थोडीशी याच्यावर कोथिंबीर मी तेलावर टाकते. माझ्या आवडीची कोथिंबीर. तेल सुटलं ना हा. की तो म्हणजे असं झाला समजायचं आपला. अच्छा. असं असं हे गुठळ्या होऊ नये, काय होऊ नये म्हणून अगोदर तुम्ही छान असं हे mix करून करून ठेवलं. ठेवलं. हा, घाई. चण्याचं पीठ छान असं स्मूथ. आणि घरी दळलेलं आहे, अच्छा. रेडीमेड नाहीये. आता हे मिक्स करून झालेलं आणि 15 मिनिटं मंद आचेवर ठेवणार आहेत ते. झुणक्याला वाफ येईपर्यंत हा. आपण भाकरी करूया. भाकऱ्या पण छान केल्यात, छोट्या छोट्या एकदम, आणि गोल. यामध्ये नळणच आहेत. अच्छा. तुमचं नाव काय ताई? नीलम पाटील. नीलम पाटील. या कसल्या भाकऱ्या केल्यात तुम्ही? त्याच्यामध्ये तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स आहे. mix तांदूळ आणि ज्वारी मिक्स भाकरी आहे. 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं हा. आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. अच्छा. 2 वाटीला 1 वाटी ज्वारीचं पीठ, आणि तेवढीच आपण उकड घेतली असेल ना हा, तुम्ही? हा, म्हणजे उकड. पाणी घेतलं आणि मग त्याच्यामध्ये घालून उकड घेतली, केली. आणि मग छान असं मळून त्या लाटलेल्या आहेत. बघा कशी टमकन फुगली छान अशी. जेव्हा तुमची उकड छान होते तेव्हा ती भाकरी सुंदर होते. छान असा सुगंध येतोय. झुणका झालाय का बघूया? झाकण बघूया. तेल अरे सुटलं वा. बघा. आणि खरंच कसा मस्त मोकळा बिकळा झालाय हो, सुंदर. आणि आता याच्यावर मस्त मला आवडणारी कोथिंबीर मला आवडणारी घालणार आहे. कोथिंबीर भरपूर. झालेलं आहे. झालेलं. गॅस बंद करू. छान असा झुणका तयार आहे, भाकरीही तयार आहे. नैवेद्यासाठी काकीने गोडही केलेलं आहे. आता आपण छान असं ताट प्रसादाचं भरायचं आहे, पण त्या अगोदर मला या काकींचे आभार मानायचे आहेत. धन्यवाद. तुम्ही पण छान भाकरी दाखवली, कारण भाकरी ही सगळ्यांना जमत नाही, आणि आजकालच्या स्त्रियांना, म्हणजे आजकाल ज्या मुली आहेत त्यांना पण कसं हे जे उकडून पीठ केलं आणि मग लाटल्या की त्या छान भाकऱ्या होतात, नाही का? तर तुमचेही आभार. तर चला आता आपण देवळात जायचंय, नमस्कार करूया. त्यानंतर आपण त्यांना छान असं नैवेद्याचं ताट दाखवूया. चौबारे येथे हे गजानन महाराजांचं मंदिर आहे. माझ्यासोबत आहेत विश्वनाथ रामचंद्र पाटील, हे या मंदिराचे अध्यक्ष आहे, आणि ह्यांनीच हे देऊळ बांधलेलं आहे. तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया ह्याची माहिती काय आहे ती. तर 1981 मध्ये हम्म, आमची ही कल्पना हम्म. पहिल्या मुलीच्या वेळेला प्रेग्नेंट होती. त्यावेळेला ना रिक्षा कमी असायच्या, हा. मग आम्ही टांगा केला. अच्छा. पार नाका सुटला, आणि ते एक चाक होतं हा. त्या टांग्याचं ते गरंगळ गरंगळ आमच्या पुढे गेलं, अरे बाप. आणि ही प्रेग्नंट. प्रेग्नंट. अरे बापरे, आम्ही धावा केला गजानन महाराजांचा. हा. आमच्या पुढे गेलं चाकते, आणि हा. टांगा असा कलडला. अरे आपला जीवात जीव आला, आणि तिला खाली पहिला उतरवली, हा. आणि आम्ही मग
दुसऱ्या दुसरा मान टांगा करून करून आम्ही हा, पारनाक्याला तिथे पोहोचलो शिशोरला. हा. तिथे मंदिर आहे ते अच्छा गजानन महाराजांचं. तिथे प्रकट दिन होता. हा. आम्ही तिथे गेलो होतो. म्हणून आपणही काहीतरी असं बांधूया. पहिला म्हणजे मूर्ती आणली आम्ही इथून जयपूरवरून जयपूरहून आणली. 2009 साली हा 7 ब्राह्मण बोलवले. ती मूर्ती तिथे स्थानापन्न केली. तो कार्यक्रम झाला आणि मग प्रल्हाद शिंदेची ते नातवंड हा. ते गातात ना, हो त्यांना बोलवण्यात आलं. एवढी गर्दी तुम्हाला सांगतो, बापरे. बापरे. पण आमचा बचत गट आहे, महिला बचत गट, हा त्यांनी सगळं सांभाळलं. असं तऱ्हेने मग सुरुवात झाली. पण आमचे गावकरी आहेत ना, हम्म. त्याने आम्हाला फार साथ दिली. अच्छा पहिला जो प्रकट दिन होता हा त्यावेळेला त्या औदुंबरचं झाड आहे ना पुढे, हा तिथे तिथे कोणतरी त्यांना चावल लागली. तिथे हा. कोणतरी ते पुरुष दिसला एका ओ. बाईला. ते आम्हाला सांगितलं, पण नंतर काय आम्हाला दिसला नाही. अच्छा नंतर एक भंडारा चालू असताना एक वयस्कर व्यक्ती आली. हम्म. सुरकुत्या होत्या चेहऱ्याला. ते त्यांना आम्ही आग्रह केला जेवणाचा. काका म्हणजे जेवून घ्या म्हणून थांबले ते. आणि ते कोण होते काय होतं माहित कळलं नाही. नाही. नंतर दिसले नाहीत पण ते तुम्हाला कोणी. दिसलेच नाही नंतर. तसंच असतं ते. अजिबात दिसले नाही. कमाल आहे. मला ते आम्हाला तो 2दा क्वचित आली. ते इकडे भंडाऱ्याचा प्रसाद ते असतो. भंडाराचा प्रसाद बनतो. अच्छा अख्ख्या बचत गट पुरा येतो. गावकरी 50-60 बाया येतात. आदल्या दिवशी जेवण करायचं काम इकडे असतं. इकडे असतं. हा, हा. आदल्या दिवशी येणार, भाजी चिरणार, हे सगळं करणार आणि मग जाणार. प्रत्येकाने जुळी आणायची बरोबर येताना. बरोबर. हा, आणि त्याने ते कांदा चिरायचा, वांगी चिरायची, कोण काय करायचं. ही एवढी मोठी हा जो परिसर आहे ही जागा इथे भंडाऱ्याला बसतात का? आमचे एकत्र कुटुंब होतं. ओके की आमच्या काकाला ही वाटपात गेली. अच्छा की त्यांनी पण ते भंडाराला उपलब्ध करून अच्छा देतात. अच्छा, अच्छा. आणि ही छान. जागा मी स्वतः घेतली. हा. ही जागा हा. आणि ती पुढची पण जागा मी स्वतः घेतली. अच्छा हा. देऊळ झाल्यामुळे गावात स्थैर्य निर्माण झाला. आमची एक इच्छा होती का प्रत्येकाच्या घरी व्यवस्थित चूल पेटावी रोजच्या रोज आणि सुखसमाधानी राहावे अशी आमची इच्छा होती. पण सगळे व्यवस्थितपणे आता सुखसमाधानी राहतात.